हॅलो गाईज, वेलकम आहे तुमचं डे 2 मध्ये राजस्थानच्या टूरमध्ये. डे 2 मध्ये उठलो सकाळी मस्त की 6 वाजता, वर्कआउट केला, फ्रेश झालो, आंघोळ करून आलो. आता खाली आलो आहे, वरती आमची गँग वृत्ती आहे. आता निघायचं इथून. आम्ही ओंकारेश्वरला चाललो आहे. ओंकारेश्वर इथून आहे 220 किलोमीटर आहे. 3 ते 4 तासाचा रूट आहे. तेवढा कम्प्लीट. बघू पुढं होईल ते, जसं होईल तसं आम्ही तुम्हाला दिसेलच पुढून कसा काय जातोय मी. तुम्ही बघताय, तुम्ही आहेतच माझ्यासोबत. बघू पुढे, चला. इधर का नेचर देखो और हमारे इधर का नेचर देखो गाइस, कैसा है हे देखो. आईला असली रस्तेच नाही रे आपल्या इकडं. यायला बघा ना व्ह्यू. इथली शांतताच लय भारी मित्रांनो. आईला काय शांतता आहे राव. आपल्या इकडं असलं कधी व्हायचं. इथं फिरलं तरी एकदम ओके वाटत रे. आपल्या इकडे असलं काही ते नुसतं ते घाण दूर बीर सगळं वाटू आहे सगळं. आजी हो देख रे. आता आम्ही थांबलो राजहंस हॉटेलला. MP बॉर्डर एंटर केली आणि महाराष्ट्र बॉर्डर सोडली. आम्ही आता राजहंस हॉटेलला आलो आहे. नमस्कार. तोंड बघा माझं तोंड. काळ बोलले काळ नाही. दिस इज अ हॉटेल. प्रज्वल ढवळेच्या शर्टांना इस्त्री. गावे कोणतं तरी. इथं गाई आहे. गाई देखो गाई. पाहिजे इथे. किती लांबचा प्रवास करून आले का रे? लोकांच्या इथे नाही, डायरेक्ट लोकांच्या इथे आपण. तसं काय भारत महादेश आहे. तेवढं आहे. मग मारायचं. पॉपलेट नाही इथं. मेडिकल कुठे आहे इथं? गाडी कुठे? कॉपलेट इथं मेडिकल नाही इथं. हा आता कसं बोलला कॉपलेट झाली मित्रांनो. आपण गाडीची बॅटरी संपली. त्याला टाकला. गाडीची बॅटरी बंद पडली आहे. अवघड विषय काय आमचा. गाडीतलं काहीतरी चालू राहिलं तेव्हा बंद पडली. आला इथून एक जण कार्यकर्ता बोललोय बॅटरीवाला. येतोय तो. शबाहूने आपल्याला मदत केली. इथल्या गॅरेजवाल्यांनी येतोय तो. या कार्यकर्त्याने आपल्याला मदत केली. गाईच हे बोलावलं आहे गॅरेजवाल्याला. बघू कुठं चालला भाई? ओमकारेश्वर का किधर से? इधर रास्ता इधर से आगे से राइट ना? कितना दूर है भाई इधर से? इथून उज्जैन 135 आहे. उज्जैन 135 आहे. 80-90 किलोमीटर उधर से उज्जैन. इथून 135 आहे म्हटलं. इधर से 135 आहे ना. क्या हो गया था? ये देखो ये गाई याने आपल्याला मदत केली मित्रांनो. निळ्या शर्टवाल्याने. भाई ये तुम्हारा है क्या? तुला एक कुठं न्यावा का नाही मला एक कळत नाही बाबा.
हॉटेलवाली मारतील हॉटेलवाली मारतील नाही आपल्याला आता पुढे भेटल्यावरती काहीतरी खावं म्हणजे नाही मी काहीतरी बसतो मिरिंडा घेतो ते हॉटेल नीलकंठ दिसला का बुक नाऊ 399 ओनली आलं यार तेव्हा गाडी बघा आपली तिथं परफेक्ट त्याच्या पुढे उभी आपली गाडी माझा शर्ट आहे तेवढा फिटिंग करून आणतो बाकी आहे गाडी ते तिथं आतमध्ये नाही का माझा मस्त की फिटिंग करून आणतो मला आपल्या शहरांमध्ये इकडच्या शहरामध्ये लय फरक आहे आपल्या इथली माजलेली ही पण माजलेली त्यांच्या इथली ती पण माजलेली माझ आता ज्याचा त्याचा प्रत्येकाचा माझ आमची गाडी तो उभी येतोय डायरेक्ट बॅटरीवाल्याला फोन करून बोलावलाय डायरेक्ट येतोय इथं ए यशा हॉटेल नीलकंठ सँडविच नॉन एसी आता गाडी बंद पडली मित्रांनो आमची आता बॅटरीवाला बोलवलाय आम्ही एक जण कार्यकर्ते एक जण गॅरेजवाला होता त्याच्या पण बोलवलाय बघू काय होते ते पाजा डिक्की बोल रे शर्ट घेतलाय आता मी जाऊ फिटिंग करून येऊ मस्त फिटिंग करू पण आता आपण एक नंबर काका येते नाद विषय यांचा शर्ट फिटिंग करत होता आपल्याला काका नाद आहेत मित्रांनो प्रॉपर सगळं मापबीत घेऊन सगळं विषय करते सगळा विषय प्रॉपर मापबीत घेऊन मग असे आपण त्या बाजूला इस्त्री करायला गेलतो आता आपण इथे येऊन थांबलोय शर्ट फिटिंग करायला काकांनो नाद होते मित्रांनो काकाचा नाद नाही करायचा आहे माणूस चांगला होता फक्त जागला पाहिजे बाकी काय नाही मूर्ती मला पिच्चे चला गया लय खटक्यात माणूस आणला त्याने मग लय भारी होता आता मी फिटिंग वाला गेला हो गया चालू करने देगा हाँ नया बैटरी है कुछ तकलीफ नहीं है नया गाड़ी था ना अपना वो उसको दिया थी वो आधा अभी उधर ओंकारेश्वर में क्या पास आ गया हमारा दर्शन का सेटिंग लगा है हाँ हाँ ये अपना दोस्त के साथ बोलो उधर हेलो जी नहीं वो मेरा दोस्त ही है देवास का उसने पूरा नियोजन कर दिया है बंदोबस्त जी कर दूंगा आपको कोई बात नहीं बोलते हैं उधर ओंकारेश्वर नदी के पास से क्या जी ठीक है घूमने के लिए क्या थैंक यू मला सांगत होते नदीत काय बोट भेटेल 2 मिनिटं थांब ते विचार फोन तरी उचलते त्यामुळे डायरेक्ट कॉल तर तुला डायरेक्ट कचरा करतो हा ना माझ्या हाईन बिन करू नये तू याला बघ भाई थोड़ा सा कुमकुम को देना हमको है क्या नीचे है क्या मित्रांनो आता आम्ही आलोय ओंकारेश्वरला नादविषयी काय नाही अभी इधर किधर आ रहे हैं
म्हणजे आपल्याला ते महाकालचा पडदा घ्यायचा आहे पाहिजे ते ते नाही का काप असते अंगावची त्या अंगावची घ्यायचे बघ ते ये बरं इथं कोणतं पाहिजे घे रे त्याला एक आपण इकडे बघू गीला नहीं है क्या गीला गीला नहीं ये अपने भाई है गाइस ये मोहित वर्मा करके इनका नाम रोहित वर्मा करके इनका नाम है यहाँ भी उधर हमको लेके जाएंगे ओमकारेश्वर में नर्मदा नदी ये इधर का ओरिजिनल रहता है क्या हाँ नदी में ये से नर्मदेश्वर शिवलिंग है नर्मदेश्वर शिवलिंग भाऊ आता ताटपत्र सुट्टा लाव आपण दोन वर लागून जाऊ हां ते लगेच होईल खाली. अरे वो नदी किनारे लगा लेना पाणी गिरे बॉटल घेऊ का बार आता निघालो आम्ही घातले स्विमिंग सूट हे आपली ओढी आहे मामाची हे आपले यश प्रज्वल आणि भाऊ त्यांचं चाललंय ते सांगते ते काय ते चाललंय त्यांचं अर्ध्या एक तासात आपलं सगळं विषय होईल पाजा इथं 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 ये पाजा इथं बसू इथून मस्त की स्नॅप काढू आपण इथं आपण कुठलं लोकेशन पाहिजे मला सांग हे काय बांधले बाकीच्या बोटला नाही बांधले मला असं बसवलं बघा इकडं मंदिर आहे त्याच्यात मंदिर आहे बरं का जाऊ दे मी. तू जाऊन आलाय ना इकडे मंदिर आहे पहिले कुठे जाणार आहे म्हटलं तो आपण हा पुढं उज्जैनला उज्जैनचा विषय क्वालिटी मामाबाचे काय निघा ना मामाबाचे बसलेत मामाबाची गाडी काय निघा ना देवाने बोल आलो शेवटी का थांबत का नाही थांबत असतं थांबलाय थांबत का नाही तो थांबलाय अरे ड्रायव्हर आले इधर नहीं जमेगा वीडियो निकलना है नहीं जैसे इसलिए बाकी कुछ नहीं पाणी नांग तो सांगेन ते इधर बैठे तो ऐसा जमेगा क्या बिना बोटचं नसतो गेलो का व्हिडिओ नाही भेटलो ऐसा कोने में बैठेगा तो चलेगा ना मग त्या कोपऱ्यात बसू चल चल तू पुढं चल तू पुढं मी जाणार पुढे मी उठून जाणार एकदा बॉबी वगैरे बाई या मॅटर करतोय मित्रांनो जरासा यो आमचा काय रे भाऊ कोण द्या नाद निघालोय आम्ही मित्रांनो जाऊ असं ओंकारेश्वरचा विषय सगळा निघालो आता आम्ही निघालोय आम्ही आता विषय चाललाय आता ड्रायव्हिंगला आता चाललोय आता तो ड्रायव्हर आमचा नीट गाडी चालत नाही इथून विषय गंभीर आहे बघा तुम्हाला कधी काय बघा हा विषय
इकडून काय राहील ना ते काय वरतून इकडून एवढे मोठी रांग कशाला केली यांनी. नर्मदा नदी मित्रांनो ही माझा विषय नर्मदा नदीचा. मला बघा मित्रांनो काय तिकडे जायचं तिकडे आपल्याला तिकडे जायचं लय ना दिवशी आला. काय म्हणतोय तू ना दिवशी का ना दिवशी ना नदी बघा नदी बघा किती क्लीन किती क्लीन आहे बघा नदी. आपल्या इकडे आहे का असं आपल्या इकडे पार का बाहून ते बदलत तिकडे मस्त आहे. तेवढंच करतो दुसरं काहीतरी कर. आता थांब तेवढंच व्हिडिओ मध्ये फोटो कॅप्चर होईल. जाऊ वरती असा कावळा कावळा नाही सॉरी त्याचं काय चाललंय पुतळा आहे. तो बघ तो बघ नाही झालं नॉर्मल झाला. असं काय त्यांचा विषय आम्हाला काय करायचं. एक नंबर विषय मित्रांनो नाद नाही करायचा विषय. लई खोला असेल कावेरी नदी है, कावेरी नदी में पावर उतना है जिसमें 520 निकाल से नंतर हो जाना जिससे मटेरियल कम ज़्यादा होता है. सामने का पर्वत है ना तो ये ओम के शेप पे बना हुआ है, इसलिए सिटी का नाम ओमकारेश्वर रखा गया. ये ओमाकारेश्वर में जाके 2 नदी अलग अलग होता है और एक नदी गोपन तावा जो कि डैम बने कर दुरुस्त हो गया. उसको बोलते त्रिवेणी संगम. जल स्मरण कर लो त्रिवेणी संगम नर्मदा कावेरी तावा. अंगाऊंगे पाणी हा बस. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. मित्रांनो एक नंबर नाद विषय नाद डायरेक्ट नाद नाही करायचा ओमकारेश्वरचा. पाणी एवढं क्लिअर पाणी आहे एवढं देवस्थानाच्या ठिकाणी तर मग पाणी कसं क्लिअर शकते. म्हणजे ये वाले इथं कुंभमेळा लागतो 12 वर्षातून एकदा. तो इथं भरतो ओमकारेश्वरला 12 वर्षातून एकदा ना. एकशे 8 फीट उंच मूर्ती आहे. कोणाची आहे ती मूर्ती? इकडं आपलं जायचंय ओमकारेश्वरचं मंदिर. इथं मंदिरापाशी आलोय मित्रांनो. आता ओमकारेश्वर म्हणजे आता चाललोय वरती दर्शनाला देवदर्शन करत होतं. आलाय कसं वाटलं तुला सफारी करून? मला खूप छान वाटले आज. जीवनाचं काढा आहे ते फोटो तिकडे काढाय तिकडेच काढू आपण. ऐक तू फोटो तिकडे नाही इकडे काढू. कधी धनात करतो का
भाई धीरे धीरे. हा पूल बघा मित्रांनो कसला घाण बांधलाय. थांबा एक मिनिट दाखवतो मला. तिकडून डायरेक्ट तिकडे कनेक्ट आहे, त्या बाजूला कनेक्ट आहे. पर्सनॅलिटी मॅटर्स. आमचा कार्यकर्ता भेटा ना आता आम्हाला. पुढे येतो काय माहिती. मंदिर बघा आहे का नाही ना दिवशी. चाललंय प्रज्वलन ती करते ते तिकडे पासचा विषय. मी थांबलो इथं असं बाजूला. इथे चप्पल स्टँड आहे, इकडे पासिंगचा विषय. आतमध्ये मंदिर आहे. हा पूल बघा ना मित्रांनो, पुलाचा कसला काम विषय. तो जो लांब 3 किलोमीटर पार्किंग होऊन यायचे ते इथून यायचे. चहाचा देखो आता VIP पास आहे कोण म्हणे कळलं का. आणि ते म्हणते काय याचं करायचं VIP पास या. अवघड आहे तुमचं, अवघड लय अवघड आहे. येतं पार आले इकडे डायट फॉलो चालू आहे सध्या नुसतं. बाय बाना नाही, कोथिंबीर नाही आवडत मला. प्लेन वाला बाना. ओ नीचे वाला ले, ऊपर वाला मत. वो मत डाल. वही नहीं डालने का इसलिए तो वही बोला. तो कुकड़ी डाल ऊपर से, उसमें भी डाल. कुठे गेली ही काय बघ ज्यूस सेंटर दिसली का. डेंजर इडी झालं ती इडी. डायरेक्ट बॉस इंदोर फिरायचं संध्याकाळी. पटकन 5 वाजेपर्यंत दर्शन झालं ना, 8-9ला आपण तिथे खायला जाऊ. बाटली मला ए तो बघ विहार पाहिजे. तो बघ विहार मध्ये फुल एक्सपिरियन्स घेतोय. तो फुल इथं एन्जॉय करीत आहे. झालं डायट प्रॉपर झालं. हे काय नाही होत का नाही अजून तुला बाकी. इथं आम्ही आता आतमध्ये दर्शन चालू लाईनीला. आता VIP दर्शन बघू कसा काय विषय. खाली व्ह्यू बघा मित्रांनो, व्ह्यू नदी बघा. तो पूल लय मॅटर करतो रे. चायला कसला पूल बांधलाय. यायला लुक का समजतात काय आपल्याला. यशा त्यांना सांग रे. यशा तू कोण आहे सांग त्यांना. भाऊ ए भाऊ याची गरज आहे का यशाला. कोण आहे तू. फोटो शूट चाललंय इथं आता. यशा पाजाचे फोटो काढतोय. तुझ्या काढायचे राहिले का अजून. हा आहे फोटोशूट झाले मित्रांनो. फोटोशूट बघायला घ्या दर्शन तुम्ही इथूनच मित्रांनो. नदी 700 ते 750 फूट डायरेक्ट खाली आहे. ना पायरी ना कडा ना काहीच नाही, डायरेक्ट खाली. चला जायचं परत. काय हे माहिती काय गुंड
विचार कर मेजरमेंट टाकले आणि एवढ्या वलती चालायचं केले. जर पूर आला ना परम पाणी आलं त्यामुळे बघ खालचं बघ तेव्हा सगळं बंद आहे वरी. दोन तीन लाईन आहे का यायला? हा ती एक आहे, ही एक आहे, ती एक आहे. त्या पुलावर नाही लय फिरतात पण ही ते एक, कुठून नाही गेलं तरी लय फिरतात. ती एक. विचार कर इथं एवढ्या माड्या बांधल्या तेवढ्या माड्या फिरणं आतून फिरणं शिवाय. तो राजवाडा आहे बघ त्या ते वरतीच्या राजाचा फोटो होता ना ते गद्दी तो राजवाडा दिसत त्यांना का नाही तो राजवाडा हा मला आता ते काय तिथं वरती बघू. चला निघतोय आम्ही आता मित्रांनो. इथून ओंकारेश्वर मधून निघतोय. चले सगळे हे ना मारवाडी. आता आम्ही आलोय त्या गोल्डन मॅन कुल्फीवाल्यापाशी. यांना काय आठवलं काय माहिती. आता जाऊ परत तिकडं. अरे हा अरे करताना हे पलीकडची गाडी द्यायची असं आहे काय? तो आला आहे तो आला पलीकडचा तो हा दोघं आहेत ती. गोल्डमॅन कुल्फी वाला. त्यासाठी सांगा मग आपण क्वालिटी काढला ना.